गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे 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 गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया रे अकरा वाजेपासून साधारण 1:45 वाजेपर्यंत या वेळेत ज्यांना ज्यांना शक्य होईल त्यांनी गणेश स्थापना अवश्य करावी. ज्यांना शक्य होणार नाही त्यांनी सकाळी 11 वाजेपासून अगदी संध्याकाळपर्यंत गणेश स्थापना करू शकता. अगोदरच गणपती बाप्पाची स्थापनेची जागा निश्चित करावी. शक्यतो गणपती बाप्पाचं मुख पूर्वेला किंवा पश्चिमेला होईल अशा पद्धतीनं स्थापना करावी. स्थापनेची जागा स्वच्छ करून ठेवावी. त्या ठिकाणी विद्युत रोषणाई किंवा सजावट करून ठेवावी. या दिवशी आपण स्वतः लवकर उठा, अभ्यंग स्नान करा. पूजेसाठी जे साहित्य लागतं ते आपण सर्व जवळ घेऊनच बसा, म्हणजे आपल्याला सारखं सारखं उठावं लागणार नाही. आता आपण बघूया गणपती स्थापनासाठी लागणारं पूजा साहित्य. पूजेसाठी आपल्याला लागेल हळद कुंकू, गुलाल, शेंदूर, रांगोळी, फुले, दुर्वा, बेलाची पानं, विड्याची पानं, गूळ, खोबरं, पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर यापासून पंचामृत बनवायचं. त्यानंतर जानवे जोड, कापूर, अगरबत्ती, अष्टगंध, बदाम, खारीक, सुपारी, दक्षिणा म्हणजेच नाणी, पूजेसाठी कलश किंवा तांब्या सोबत पळी किंवा चमचा, तामण, हार, फुले, त्यानंतर नारळ, थोडेसे तांदूळ, जी फळं मिळतील ती फळं ठेवावीत. गणपती बाप्पाला पत्री म्हणजे झाडाची पानं आवडतात. फळ झाडाची पानं असतात, आंबे किंवा पेरू, जी पानं मिळतील बेलाची पानं ती घ्यावीत. वस्त्रमाळ घ्यावी. हे सर्व साहित्य आपल्या जवळच घेऊन बसायचं, म्हणजे आपल्याला उठावं लागणार नाही. पूजेची जागा अशा पद्धतीनं स्वच्छ करून घ्या. त्या ठिकाणी रांगोळी काढावी. त्यानंतर ज्या ठिकाणी चौरंगावरती आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्या ठिकाणी तांदळानं
स्वस्तिक काढावं. यावरती आपण गणेश मूर्तीची स्थापना करणार आहोत. जागा सुशोभित करून घ्या. त्या ठिकाणी विद्युत रोषणाई करा किंवा सजावट करावी. गणपती बाप्पा एकदाच वर्षभरातून आपल्या घरी येतात. छान पद्धतीनं त्यांचं स्वागत आपण करायचं असतं. कुठलीही पूजा म्हटलं की आपण पूजेची सुरुवात करत असतो दिव्याच्या पूजनानं. शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा. या दिव्याला हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल व्हायचं. ओम श्री दीपदेवताभ्यो नमः गंधाक्षता पुष्पम समर्पयामी. दीपपूजन झाल्यानंतर आपल्याला आचमन करायचं आहे. भगवान विष्णूंची 24 नावं पठन करून शुद्ध जल प्राशन केलं जातं, म्हणजेच प्यायचं असतं, ज्यामुळं आपल्या मनाची, शरीराची शुद्धी होते आणि आपली पूजा चांगली होते. म्हणून आपल्याला आचमन करायचं असतं. त्यासाठी आपण शुद्ध जलानं भरलेले एक तांब्या घ्यायचा, तामन घ्यायचं, पळी किंवा चमचा घ्यायचा. भगवान विष्णूंची 24 नावं आपण पठन करणार आहोत. पहिली जी 3 नावं आहे त्याचा उच्चार केल्यानंतर डाव्या हातानं उजव्या हातामध्ये पळीभर पाणी घ्यायचं. पहिल्या 3 नावाचा उच्चार करताना ते पाणी पिऊन घ्यायचं. चौथ्या नावाचा उच्चार करताना पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. ही क्रिया आपल्याला 2 वेळा करायची आहे, म्हणजेच द्विराचमन करायचं आहे. ओम केशवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्या. ओम नारायणाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम माधवाय नमः स्वाहा, पाणी पिऊन घ्यावं. ओम गोविंदाय नमः, तामनामध्ये पाणी सोडून द्या. पुन्हा हीच क्रिया करायची. ओम केशवाय नमः स्वाहा, ओम नारायणाय नमः स्वाहा, ओम माधवाय नमः स्वाहा, ओम गोविंदाय नमः. आता हात जोडायचे. श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, श्री पद्मनाभाय नमः, श्री दामोदराय नमः, श्री संकर्षणाय नमः, श्री वासुदेवाय नमः, श्री प्रद्युम्नाय नमः, श्री अनिरुद्धाय नमः, श्री पुरुषोत्तमाय नमः, अदोक्षजाय नमः, श्री नारसिंहाय नमः, श्री अच्युताय नमः, श्री जनार्दनाय नमः, श्री उपेंद्राय नमः, श्री हरिये नमः, श्री कृष्णाय नमो नमः. आता गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, ध्यान करायचं. प्राणायाम करता आलं तर प्राणायाम करा. मनातल्या मनात गायत्री मंत्राचं पठन करावं. ओम भूभुवस्वः तस्य वितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम आपो ज्योतिरसमृतं ब्रह्मभूर्भुवास्वरम. आता आपला उजवा हात उजव्या कानाला, डावा हात डाव्या कानाला लावायचा आणि त्यानंतर गणपती बाप्पाचं स्मरण करायचं, ध्यान करायचं, हात जोडायचे. आपण आता सर्व देवांना नमस्कार करणार आहोत आणि या पूजेसाठी त्यांना आमंत्रित करणार आहोत. ओम श्री महागणपते नमः, इष्टदेवताभ्यो नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताभ्यो नमः, ग्रामदेवताभ्यो नमः, स्थानदेवताभ्यो नमः, वास्तुदेवताभ्यो नमः, मातृपितृदेवताभ्यो नमः, सर्वभ्यो देवेभ्यो नमः, सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः. यानंतर सर्वात महत्त्वाचा पूजेचा भाग म्हणजे संकल्प. संकल्प आपण आता करणार आहोत. आपल्या उजव्या हातामध्ये 2 पळी पाणी घ्यावं. त्यामध्ये हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल घ्यायचं आणि म्हणायचं मम आत्मनः श्रुतिस्मृती पुराणोक्त फल प्राप्त्यर्थे श्री परमेश्वर प्रीत्यर्थ अस्माकं सकलकुटुंबानां सपरिवाराणां द्विपदचतुष्पद संहितानां क्षेम स्थैर्य ऐरारोग्य ऐश्वर्यभिवृद्ध्यर्थं अभीष्टकामनासिद्ध्यर्थं प्रतिवार्षिक विहितं पार्थिवसिद्धिविनायक यथा मिलितोपचारद्रव्ये देवताप्रीत्यर्थं प्राणप्रतिष्ठापनपूर्वकं ध्यानवाहनादि षोडशोपचारपूजनमहं करिष्ये असं म्हणून हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्यायचं. ज्या जागेवरती आपण पूजेला बसलो आहोत तिची शुद्धी करण्याकरता जमिनीचं प्रथम दर्शन घ्यायचं आणि त्यानंतर त्यावरती अक्षता व्हायच्या. ओम पृथ्वी तया घृता लोका देवी त्वं विष्णुना घृता त्वं च धार्यं मा देवी पवित्रं गुरुचासनम. त्यानंतर आपल्या उजव्या हातामध्ये अक्षता घ्यायच्या. पुढील मंत्र म्हटल्यानंतर ह्या अक्षता 4 दिशांना वाहून द्यायच्या. अपक्रामेतु भूतानि पिशाचा सर्वतोदिशं सर्वेषां विरोधेन पूजा कर्म समारभे. आपल्या पूजेमध्ये कुठलीही अडचण, विघ्न येऊ नये म्हणून हे मंत्र म्हणायचे असतात. आता शुद्धीकरणासाठी काही मंत्र आपल्याला म्हणायचे आहे. फुलानं थोडंसं पाणी आपल्या स्वतःवरती शिंपडायचं. आता आपल्या शरीराच्या अवयवांना स्पर्श करायचा आणि त्यावेळी या मंत्रांचं पठन करायचं. प्रथम स्वतःच्या हृदयाला हात लावावा. श्री गणेश देवताभ्यो नमः, हृदयाय नमः.
त्यानंतर कंठाला स्पर्श करायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः कंठाय नमः. त्यानंतर मस्तकाला म्हणजेच 2 भुवयामध्ये त्या ठिकाणी स्पर्श करायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः शिरसे स्वाहा. त्यानंतर शेंडीच्या जागी म्हणजे डोक्याला केसावरती स्पर्श करायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः शिखाय वषट. त्यानंतर आपल्या दोन्ही हात छातीवरती स्पर्श करायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः कवचाय हुम. त्यानंतर दोन्ही नेत्रांना म्हणजेच डोळ्यांना स्पर्श करायचा. श्री गणेश देवताभ्यो नमः नेत्राय वौषट. त्यानंतर आपल्या डाव्या हातावर उजव्या हातानं टाळी वाजवायची. श्री गणेश देवताभ्यो नमः अस्राय फट. अशा रीतीनं शुद्धीकरण झाल्यानंतर आता आपल्याला कलश पूजन करायचं आहे, कलश स्थापना करायची आहे. त्यासाठी एक शुद्ध जलानं भरलेला तांब्या घ्यायचा. या तांब्यावरती कुंकुवानं खालून वर 5 रेषा काढायच्या. स्वस्तिक काढावं. या तांब्यामध्ये एक नाणं, फूल, हळद, कुंकू, अक्षता, एखादा बदाम, सुपारी टाकावी. कलशावरती 5 विड्याची पानं ठेवावी. त्यावरती स्वस्तिक काढलेला नारळ ठेवावा आणि गणपती बाप्पाच्या उजव्या बाजूला कलश त्या ठिकाणी मांडून द्यायचा. कलशाची हळद, कुंकू, अक्षता, फुलं वाहून पूजा करायची. पुढील मंत्र म्हणावा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्र समाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणः स्मृतः कुक्षो तु सागरः सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोत यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः आयान्तु देवपूजार्थं दुरितक्षयकारकः गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधु कावेरी जलेस्मिन्नदि कुरु. कलशाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. आता चौरंगावरती ज्या ठिकाणी तांदळानं स्वस्तिक काढलं आहे त्या ठिकाणी गणपती बाप्पाची मूर्ती ठेवून द्यावी. शंखपूजन आणि घंटापूजन झाल्यानंतर आपण गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत. आता चौरंगावरती शंख मांडायचा, शंखाचं पूजन करायचं. शंखाचं पूजन करताना अक्षता वाहू नका, शंखाला गंध लावायचं. ओम पांचजन्याय विद्महे पावमानाय धीमहि तन्नः शंख प्रचोदयात शंखाय नमः गंधपुष्पं समर्पयामी. चौरंगावरती आसन म्हणून थोड्याशा अक्षता ठेवायच्या, त्यावरती घंटा स्थापित करायची. घंटेची गंधाक्षता फुलं वाहून पूजा करायची. घंटा प्रथम थोडीशी वाजवायची मग ठेवायची. त्यानं ज्या वाईट शक्ती असतात, जी निगेटिव्ह एनर्जी असते ती निघून जाते. आगमार्थं तु देवानां गमनार्थं तु रक्षसां कुर्वे घंटाखं तत्र देवता ह्यां लक्षणं घंटाय नमः गंधाक्षता पुष्पं समर्पयामी. शंखपूजा घंटापूजन झाल्यानंतर आता या पूजेचा प्राण म्हणजेच गणपती बाप्पाची प्राणप्रतिष्ठा आपण करणार आहोत. आपण जी गणेश मूर्ती आणलेली असते तिच्यामध्ये आपण मंत्रांचा उच्चार करून प्राण ओतणार आहोत. गणपती स्थापनेचा हा सर्वात मुख्य भाग आहे. आपला उजवा हात गणपती बाप्पाच्या डाव्या छातीला म्हणजेच हृदयावरती ठेवायचा. बाप्पा स्वतः आपल्या समोर आहेत अशी कल्पना करा. मंत्र संपेपर्यंत गणपती बाप्पाच्या हृदयावरतून हात काढायचा नाही. ओम आम ह्रीं क्रो अं यं रं लं वं शं शं सं हं ळं क्षं आह क्रों ह्रीं आं हंसा सोऽहम् अस्यां मूर्ति प्राण इह प्राणः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं ळं क्षं आह क्रों ह्रीं आं हंसा सोऽहम् अस्यां मूर्तोः जीव इह स्थितः. ओम आं ह्रीं क्रों अं यं रं लं वं शं शं सं हं ळं क्षं आह क्रो ह्रीं हंसा सोऽहम् अस्यां मूर्तोः सर्वेन्द्रियाणि वामत्स्वक चक्षु श्रोत्र जिह्वा घ्राणपाणि पादपायुपस्थानि हैवागतं सुखं चिरं तिष्ठन्तु स्वाहा. ओम असुनिते पुनर्स्मासु चक्षुः पुनः प्राणाम्यः नो धेहि भोगं जोक पश्येम सूर्यमुच्चरेत मनुमते मूळ्या नहस्वती. ओम चत्वारि वाक्परिमिता पदानि तानि विदुरब्राह्मणा ये मनीषिणः गुहात्रीणि निहिता नेयन्ति तुर्यं वाचो मनुष्या वदन्ति गर्भादानादि 15 संस्कार सिद्ध्यर्थं 15 प्रणवरावृत्तिः करिष्ये. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणून झाल्यानंतर पळीने
15 वेळेला ताम्हणामध्ये पाणी सोडायचं आणि प्रत्येक वेळेला पाणी सोडताना ओमकाराचा म्हणजेच ओम या मंत्राचा उच्चार करायचा. ओम 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 15 वेळा ओंकाराचा उच्चार केल्यानंतर दुर्वेनं गणपती बाप्पाच्या डोळ्यांना चांगलं तूप म्हणजे शुद्ध तूप लावावं. तच्चर्श्रू देवहितं शुक्रमुच्चरेत पश्येम शरदाशतं जीवेम शरदाशतं इति मंत्रेण देवस्य आज्येन नेत्रन्मीलनं कृत्वा. आता गणपती बाप्पाला गंध, अक्षता, फुले, हळद कुंकू वहावं. श्री सिद्धिविनायकाय नमः. गंधाक्षता पुष्पम हरिद्राम कुंकुमं च समर्पयामी. गणपती बाप्पाच्या समोर गूळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा. श्री सिद्धिविनायकाय नमः. धूपम दीपम नैवेद्यं च समर्पयामी. त्यानंतर जोडपानावर एक सुपारी, हळकुंड, नाणं, बदाम, खारीक ठेवावी आणि गणपती बाप्पाच्या समोर हा विडा ठेवावा. पानाचे जे देठ असतं ते गणपती बाप्पाकडे करावं. श्री सिद्धिविनायकाय नमः. मुखवासार्थे पूगीफलं तांबूलं सुवर्णपुष्पदक्षिणां मंत्रपुष्पं च समर्पयामी. आणि हा जो पानाचा विडा आहे म्हणजे जे पानं असतं त्याच्यावरती एक पळी पाणी उजव्या हातावर घेऊन ते पाणी सोडून द्यायचं. देवाला फूल व्हायचं, नमस्कार करायचा. अनया पूजया श्री सिद्धिविनायकः प्रियताम. आता आपण गणपती बाप्पाची षोडशोपचारे म्हणजे 16 संस्कार करून पूजन करणार आहोत, पूजा करणार आहोत. आपल्या देवघरात जर गणपती बाप्पाची मूर्ती असेल तर या पूजेसाठी आपण मूर्ती देखील घेऊ शकता किंवा सुपारी घ्यावी. ताम्हणामध्ये सुपारी घ्यायची. पुढील जे संस्कार असतील ते आपण सर्व सुपारीवरती म्हणजेच गणपती बाप्पाचं जे प्रतीक आहे या सुपारीवरती किंवा आपल्याकडे जर देवघरातली मूर्ती आपण घेतली त्या मूर्तीवरती करायचे. सोबतच जी गणेश मूर्ती, पार्थिव मूर्ती आपण जी आणलेली आहे तिच्यावरती देखील हे संस्कार करायचे. प्रथम सुपारी म्हणजेच गणपती बाप्पाचं प्रतीक ताम्हणामध्ये घ्यावं. गणपती बाप्पाला आपण आवाहन करणार आहोत म्हणजेच या पूजेसाठी बोलवणार आहोत. थोड्याशा अक्षता सुपारीवरती व्हायच्या आणि सोबतच गणेश मूर्तीवरती देखील अक्षता व्हायच्या. आगश्च देवदेवेश तेजोराशे जगत्पते क्रियामाणां मया पूजां ग्रहाण परमेश्वर. श्री गणेश देवताभ्यो नमः. आह्वयामी आह्वानार्थे अक्षतां समर्पयामी. मूर्तीवरती आणि सुपारीवरती अक्षता वाहून द्याव्यात. मंत्रांचं पठण झाल्यानंतर हे सर्व संस्कार सुपारीवरती आणि गणेश मूर्तीवरती सोबत करावेत. यानंतर आपण देवाला आसन देणार आहोत. त्यासाठी सुपारीवरती तसंच गणपती बाप्पावरती पुन्हा अक्षता आणि एक फूल व्हायचं. नाना रत्नसमायुक्तं कार्तस्वर विभूषितं आसनं देवदेवेश प्रीत्यर्थं प्रतिगृह्यताम्. श्री गणेश देवताभ्यो नमः. आसनार्थे अक्षतां समर्पयामी. मूर्तीवरती आणि सुपारीवरती अक्षता वाहून द्याव्यात. आता आपण पाद्यम म्हणजेच गणपती बाप्पाचे पाय धुणार आहोत. सुपारीवरती पळीभर पाणी वाहावे. तसंच गणपती बाप्पाच्या मूर्तीला फुलानं पायाला पाणी व्हायचं. श्री गणेश देवताभ्यो नमः. पादयोः पाद्यम समर्पयामी. पाय धुतल्यानंतर गणपती बाप्पांना हात धुण्यासाठी आपण पाणी देणार आहोत. पळीभर किंवा चमच्यामध्ये पाणी घ्यायचं. त्यामध्ये गंध, फूल, अक्षता घ्यावी. खालील मंत्र म्हणून सुपारीवरती वाहून द्यायचं. तसंच फुलानं गणपती बाप्पांच्या हातावरती हे पाणी व्हायचं. मूर्तीवरती पाणी अर्पण करताना दुरूनच शिंपडा. काळजी घ्यायची. हळूहळू हे सर्व विधी करायचे. नमस्ते देवदेवेश. नमस्ते धरणीधर. नमस्ते जगदाधार. अर्घ्यं नः प्रतिगृह्यताम. अशा पद्धतीनं अर्घ्य स्नान घातल्यानंतर गणपती बाप्पाला आपण पळीभर साधं म्हणजेच शुद्ध जल आपण वाहणार आहोत. सुपारीवरती पाणी अर्पण करायचं, शुद्ध जल अर्पण करायचं आणि फुलानं गणेश मूर्तीवरती देखील थोडंसं पाणी शिंपडायचं. याला आचमन म्हणतात. पुरे धणे देव बैसले सिंहासनी आल्या याचकाची पुरे धणे. देव बैसले सिंहासनी आल्या याचकाची पुरे धणे. देव बैसले सिंहासनी आल्या याचकाची पुरे धणे. आल्या याचकाची पुरे धणी धणी
आलयाच काची पुढे धणे हो उभारिला हात जगी जाणवली मात हो उभारिला हात जगी जाणवली मात उभारिला हात जगी जाणवली मात एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे एकाच्या कैवारे पुरवे बहुताची कोडे पुरवे बहुताची कोडे पुरवे बहुताची कोडे पुरवे बहुताची कोडे पुरवे बहुता